नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एम.एड तसेच बी.एड तसेच एल.एल.बी. 3 इयरचा जो कोर्स आहे त्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तसेच एम.पी.एड हे जे कोर्सेस आहेत बघा, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते, त्यालाच आपण सीईटी म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जी सीईटीची लास्ट डेट होती तर ती लास्ट डेट होऊन गेलेली आहे, परंतु विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर, पालकांनी रिक्वेस्ट केल्यानंतर सीईटी सेलने परत एकदा जी डेट आहे तर ती डेट वाढवून दिलेली आहे. तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आहे तर ती नोटीस बघूयात. या ठिकाणी बघा, एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर सीईटी 2025. तर यामध्ये बघा कोणकोणते कोर्सेस आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र एल.एल.बी. 3 इयर सीईटी 2025 हा एल.एल.बी. 3 इयरचा जो कोर्सेस आहे तर त्यासाठी बघा स्टार्टिंग डेट बघा कोणती होती, 27/12/2024 होती. आणि बघा आपल्याला जी डेट वाढून दिलेली आहे बघा, 28/1/2025 ते 13/2/2025 म्हणजे 13 फेब्रुवारी पर्यंत या कोर्सेसला तुम्ही सीईटीचं रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा एम.एड हा कोर्सेस आहे, तर यासाठी पण सुद्धा डेट बघा 26/1/2025 ही लास्ट डेट होती, परंतु त्यानंतर एक्सटेंड करून दिलेली आहे. तर आपली लास्ट डेट कोणती असणार आहे, 10/2/2025 म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा एम.एड साठी 10 फेब्रुवारी 2025 आणि त्यानंतर बघा पुढचा जो कोर्सेस आहे एम.पी.एड सीईटी यासाठी बघा लास्ट डेट पण सेम असणार आहे, 10/2/2025 म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन करू शकतात आणि त्या ठिकाणीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी जी आहे तर ती फी पेड करायची आहे. त्यानंतर बघा पुढचा जो कोर्सेस आहे, जो बी.एड कोर्सेस आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन, त्यासाठी पण लास्ट डेट बघा 29/1/2025 ला फर्स्ट एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे बी.एड साठी रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी बघा 13/2/2025 म्हणजे 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन करू शकता. तर अशा प्रकारे हे जे कोर्सेस आहे एम.एड एल.एल.बी. 3 इयर सीईटी तसेच एम.एड सीईटी 2025, त्यानंतर एम.पी.एड सीईटी 2025, त्यानंतर बी.एड सीईटी 2025 हे जे कोर्सेस आहेत तर या कोर्सेसला आपल्याला डेट जे आहे त्याची डेट वाढून भेटलेली आहे. जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं नसेल किंवा काही कारणांमुळे त्यांना ऍप्लिकेशन करायला वेळ भेटला नसेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे ते पण यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतील आणि या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काय सांगितलेलं आहे, if candidate any query regarding the application form she should send mail CET help desk @ maharashtra cet.org or can raise the query through candidate help modules. तर बघा तुम्हाला काय अडचण असली तर या ठिकाणी मेल दिलेला आहे, तर या मेलवर तुम्ही मेसेज करू शकता. त्यानंतर बघा नो फर्दर एक्सटेन्शन विल बी गिवन आफ्टर द अबाउट डेट, कॅन्डिडेट शुड टेक अ नोट ऑफ दिस. बघा यानंतर डेट वाढून मिळणार नाही असं ते म्हणत आहे. तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी हे कोर्सेस जे आहे एल.एल.बी. 3 इयर, एम.एड, एम.पी.एड, बी.एड या कोर्सेसला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर सीईटीचा फॉर्म भरून घ्या, म्हणजेच तुम्हाला या कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल. तर बघा अशा पद्धतीने आज आपण जे डेट वाढून भेटलेले आहे सीईटीच्या तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आता त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन कुठे करायचं, तर सुरुवातीला तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा विंडोच्या राईट साईडला ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 त्याच्या खाली बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक 2025-26. तर या सेकंड जी लिंक आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर साइन इनचे पेज ओपन झालेले दिसेल, त्यामध्ये न्यू युजरच्या खाली बघा रजिस्ट्रेशन, तर रजिस्ट्रेशन करून घ्या. सुरुवातीला मग तुम्हाला एक आयडी पासवर्ड भेटेल. आयडी पासवर्ड भेटल्यानंतर परत या साइन इनच्या पेजवर यायचं आहे. या पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा
ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन बटनावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर मग तिथेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी जी आहे तर ती फी पेमेंट करायची आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती. त्यानंतर तुमची सीईटीची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये जे काही मार्क्स पडतील त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन किंवा सिलेक्शन पेक्षा ऍडमिशन प्रोसेस तुमची होणार आहे, म्हणजे पुढे कॅप राऊंड होणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती. तर जसे नवीन नवीन अपडेट्स येतील विद्यार्थी मित्रांनो, नोटीस येतील, तसेच ऍडमिशन विषयी जी काय माहिती येत जाणार आहे या वेबसाईटवर, तर ही तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत जाणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.